ज्ञान का दान ही सबसे बड़ा है, जिसे कोई ना लूटे। ज्ञान का रिश्ता सच्चा रिश्ता, बाकी रिश्ते झूठे। ज्ञान का दान ही सबसे बड़ा है, जिसे कोई ना लूटे। ज्ञान का रिश्ता सच्चा रिश्ता, बाकी रिश्ते झूठे। जो ज्ञान दान दे जाता है, वो जग में अमर कहलाता है। जो ज्ञान दान दे जाता है। वाह, क्या बात है. अगदी खरं. आणि सर, इतका सुंदर आवाज आहे तुमचा, आणि त्या आवाजासोबतच जे गाणं होतं, जो मेसेज होता गाण्यातला, की ज्ञान सबसे श्रेष्ठ है इस दुनिया में और ज्ञान देने वाला भी सबसे श्रेष्ठ है. सो आज हम ज्ञान की ही बातें करने वाले हैं. यस, थँक यू. MGM 90.8 FM वर तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आज आपण MGMच्या करिअर कट्ट्यामध्ये म्युझिक डिपार्टमेंटचे राहुल खरे सर आहेत. आणि ॲक्च्युली तुम्ही सुद्धा यांना या अगोदर ऐकलं असणार आहे, आणि ज्यांनी आवाज ऐकला आहे त्यांना हे सुद्धा रिलेट झालं असणार आहे की बऱ्याच वेळा अनेक TV प्रोग्राम्सवर सुद्धा, इंडियन आयडलमध्ये, गौरव महाराष्ट्राचा या प्रोग्राम्समध्ये सुद्धा सरांनी गायन केलेलं आहे. आणि सरांचा आवाज तर माझा खूप फेवरेट आहे पर्सनली. आणि सर, हे गाणं जे आहे ना, आपले म्हणजे माझ्या दिवसाची तर एकदम सुरुवातच झाली आता एकदम छान या गाण्यामुळे. तर सर, आम्हाला म्हणजे आपल्या इथे जे MGM युनिव्हर्सिटीमध्ये म्युझिक अँड थिएटर डिपार्टमेंट आहे, आणि तिथे तुम्ही स्वतः शिकवता. इतकं छान आवाज येत असतो आम्हाला सुद्धा नेहमी तुमच्या गाण्यांचा, आणि आज प्रत्यक्ष आम्ही गाणं ऐकलेलं आहे. तर आपलं जे डिपार्टमेंट आहे त्याविषयी आणि तुमच्याविषयी आम्हाला थोडक्यात काही सांगा. येस, आपलं MGM विद्यापीठाचं म्युझिक आणि थिएटर हे आपलं डिपार्टमेंट आहे, आणि ह्या डिपार्टमेंटमध्ये खूप छान फॅकल्टीज आहे. म्हणजे मी स्वतः म्युझिक शिकवतो, आणि माझ्यासोबत सतीजी जोगदंड म्हणून हे बासरी वादक आहे. तर त्यांचं पण ते अनेक वाद्यांचे धनी आहे, म्हणजे ते जवळजवळ 35 वाद्य वाजवतात. तर त्याच्यामुळे आपल्याकडे इन्स्ट्रुमेंटसाठी वाजवायला सतीश सर असल्यामुळे त्यांचं संगीतावरील प्रेम आणि ज्ञान हे खूप आहे. तर ते पण आपल्याकडे फॅकल्टीज म्हणून आहे. आणि मी स्वतः एक ग्रामीण भागातला मुलगा, आणि मुंबईपर्यंत, म्हणजे मुंबई दिल्लीपर्यंत इंडियन आयडलच्या, जगभरात इंडियन आयडलच्या माध्यमातून पोचलो. तर माझा एक ग्रामीण भागातून आलेला अनुभव, ते मुंबईपर्यंतचा अनुभव, हे मी माझ्या विद्यार्थ्यांना, म्हणजे आता बऱ्यापैकी MGMमध्ये शहरातील, खेड्यातील सगळ्याच प्रकारची मुलं येतात. तर त्याचप्रमाणे मी तर आहेच, पण आमचे जे HOD आहे राजू सोनवणे सर, हे पण कन्नड तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील, चिंचोली गाव आणि माझं कन्नड तालुक्यातच भोकण गाव, म्हणजे आम्ही दोघेही ग्रामीण भागातले. आणि सरांनी पण भरपूर फिल्ममध्ये काम केलं, आणि मी सिंगिंग क्षेत्रामध्ये भरपूर रियालिटी शोमध्ये काम केलं. आणि बऱ्यापैकी सिंगर म्हटलं की त्याचं एक स्वप्न असतं, ते कोणतं की रियालिटी शोपर्यंत जाण्याचं. म्हणजे गाणं तर शिकायचं आहेच, परंतु कुठंतरी प्रत्येकाला वाटतं की आपण कुठंतरी टीव्हीवर झळकलो पाहिजे. तर हा जो माझा अनुभव आहे, मी ग्रामीण भागापासून ते मुंबईपर्यंत जो गेलो, तर भरपूर मला स्वतःवर काम करावं लागलं. भाषेवर बोलताना सुद्धा आणि गाताना सुद्धा हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेवर मला काम करावं लागलं. आणि हे करत असताना रियाज कसा करावा, वेगवेगळे आपल्या सिंगिंगमध्ये वेगवेगळे प्रकारचे स्टाईल आहे. बॉलिवूड असेल, सूफी असेल, गझल असेल, नाट्यसंगीत असेल, भावगीत असेल, मराठी गाणे, हिंदी गाणी. तर हे प्रत्येक गाणं प्रत्येक स्टाईलमध्ये गावं लागतं. गोंधळ असेल, लोककलेचे गाणे असतील, तर प्रत्येक गाण्याची स्टाईल वेगळी. तर हे सगळ्या गोष्टी मी शिकत मराठी रियालिटी शो असेल, हिंदी रियालिटी शो असेल, तिथपर्यंत पोचलो. तर तो माझा अनुभव मी नक्कीच या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मुलांना शिकवताना या सगळा शेअर करेल. त्याचा एक फायदा मुलांना नक्की होईल. नक्कीच सर, आम्हाला सुद्धा म्हणजे तुमचा खूप फायदा होतो. जेव्हा तुम्ही आमच्या स्टुडिओत येतात तर आमचं एकदम मन प्रसन्न होऊन जातं तुमच्या आवाजाने, तुमच्या गाण्याने. सर, मला अजून एक विचारायचं आहे. आता आपल्या इथे म्युझिक अँड थिएटर डिपार्टमेंटला जे विद्यार्थी म्युझिकसाठी ॲडमिशन घेतील, म्युझिक शिकतील, तर त्यांना इथे पुढे चालून स्कोप कसा असेल, कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज त्यांना मिळू शकतात? ॲक्च्युली काय होतं की BPA म्युझिक हे करायचं म्हटलं की पहिले पालकांचा हा प्रश्न असतो मुलांना की तू याच्यात काय करणार. परंतु मला तरी वाटतं की
आजच्या घडीला म्युझिकमध्ये खूप स्कोप आहे. म्हणजे एकतर तुम्ही तुमचं प्रोफेशनल सिंगिंग करू शकतात, म्हणजे तुम्हाला कार्यक्रमाचे पण खूप चांगला पैसे मिळतात. आणि दुसरी गोष्ट की आज प्रत्येक स्कूल, कॉलेज, विद्यापीठ सगळीकडं संगीत हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. म्हणजे लहान मुलांना सुद्धा तुम्ही बघा, स्कूलमध्ये म्युझिक टीचर असतातच सगळीकडे, तिकडे त्यांना कंपल्सरी सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे संगीत हे जवळजवळ सगळीकडे आहे. तर आणि त्यातल्या त्यात मी मुलांना हे सांगेल की आता तसं काही राहिलं नाही की म्युझिकमध्ये करिअर होऊ शकतं की नाही होऊ शकत. आता तुम्ही बघतात रियालिटी शोमध्ये असेल, भरपूर मुलं शोज करतात आणि शोजचे किती चार्जेस करतात ते सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे म्युझिकमध्ये खूप स्कोप आहे आणि नोकऱ्यासुद्धा म्हणजे खूप आहे. आता मी स्वतः MA म्युझिक PhD करून मी आज MGM विद्यापीठामध्ये आहे आणि माझे भरपूर मित्र आहे ज्यांचं MA म्युझिक झालं आहे, संगीत विशारद झालं आहे, ते आज भरपूर ठिकाणी शाळेवर जॉब करतात, काही कॉलेजेसमध्ये जॉब करतात. तर सिंगिंगमध्ये खूप स्कोप आहे. आणि तुम्हाला जर एखाद्या रियालिटी शोमध्ये जर तुम्ही चमकले तर मग तर अजूनच तुम्हाला म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्ही जॉब करू शकतात आणि तुमचे शोज पण चांगले चालतात. तर दोन्ही गोष्टी करिअर खूप आहे. आणि सर अजून एक महत्त्वाची गोष्ट सिंगिंगच्या बाबतीत, ही आपली आवड जोपासली जाते आणि ज्यांनी सिंगिंगमध्ये शिक्षण घेतलं एकतर त्यांना त्यात मुळात आवड असते म्हणूनच ते येणार. त्यांची आवड जोपासता त्यांचं प्रोफेशन होणार. संगीताच्या दोन फायदे, एक तर करिअर होतं, हा पहिला फायदा. आणि दुसरी गोष्ट की माणूस स्वतः संगीतमध्ये जो माणूस असतो तो खूप आनंदी, हॅप्पी आणि त्याच्यात मस्तीत लाईफ छान जगतो. तो मला वाटत नाही की म्युझिकमधले लोक कधी भरकटत असतात, अजिबात भरकट नाही. त्यांना कधी डिप्रेशन माहीत नसतं, त्यांना कधी टेन्शन वगैरे, ते त्यांचं मस्त मगन आनंद घेत असतात. तर तो एक पैसा तर सगळेच कमवतात परंतु आनंदी राहत नाही. आणि तो आनंद जे देतं ते मला माहिती, सगळ्यांनाच माहिती की संगीत आपण गाणे ऐकतो तर त्याच्यातून खूप आनंद मिळतो. तर जो आनंद गाणार आहे तो किती आनंद घेत असेल, जर ऐकून आपल्याला आनंद मिळतो तर जो गाणार आहे तो किती आनंद घेतो, तर त्याच्यामध्ये आनंद आहेच. म्हणजे आपला छंद जोपासण्याचं सुख, त्याचसोबत आपलं प्रोफेशन, या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे करता येऊ शकतात. आणि सर आता कुणाला इथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऍडमिशन प्रोसिजर कशी आहे आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया कसा आहे? एलिजिबिलिटी त्याचं जर 12वी पास असेल किंवा त्याचं डिप्लोमा वगैरे जर झालेला असेल 10वी नंतरचा तर तोही आपल्याकडे BPA म्युझिकसाठी ॲडमिशन घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे काही सर्टिफिकेट कोर्सेस आहे, सुगम संगीत असेल, इन्स्ट्रुमेंट असेल, लोकसंगीत असेल, त्याचे सर्टिफिकेटही कोर्स आहे. त्याचप्रमाणे थिएटर, बेसिक्स ऑफ थिएटर, त्याचं पण सर्टिफिकेट कोर्स आहे. ज्याला ॲक्टिंग शिकायची त्यांच्यासाठी पण आहे, ज्यांना इन्स्ट्रुमेंट शिकायचे त्यांच्यासाठी पण आपल्याकडे सर्टिफिकेट कोर्स आहे, लोककला शिकायची त्यांच्यासाठी पण आहे. आणि ज्यांना प्लेबॅक सिंगिंग, सुगम संगीत म्हणजे फक्त गाणे गायचे, शास्त्रीय संगीत नको, त्यांना फक्त गाणे गायचे, अशा लोकांसाठी सुद्धा आपल्याकडे सर्टिफिकेट कोर्स आहे. आणि जे आपले BPA डिग्री आहे त्याच्यासाठी 12वी पास किंवा मग डिप्लोमा झालेला पाहिजे, तर ती आपल्याकडे एलिजिबिलिटी आहे. त्याचप्रमाणे ॲडमिशन प्रोसेस काय नाही, फक्त आधार कार्ड, तुमची TC, मार्कशीट्स, 10वी 12वीचे मार्कशीट आणि ओरिजिनल TC हे सगळं पाहिजे. ते असलं की तुमचं लगेच रजिस्ट्रेशन करून ॲडमिशन होऊन जातं. आणि डिपार्टमेंट ऑफ म्युझिक थिएटरच्या अंतर्गत येणारे जेवढे BPA म्युझिक असेल, BPA थिएटर असेल, त्याचप्रमाणे सर्टिफिकेट कोर्सेस असेल ज्याच्यामध्ये थिएटर, इन्स्ट्रुमेंट, लोककला, सुगम संगीत, प्लेबॅक सिंगिंग हे सर्टिफिकेट कोर्सेस आहे. तर याच्यासाठी अप्लाय करताना तुम्ही घरीही अप्लाय करू शकतात. फक्त mgmu.ac.in ह्या वेबसाईटवर तुम्ही गुगलला सर्च करून त्या वेबसाईटवर अप्लाय नाव येतं आणि अप्लाय नाव करून डिपार्टमेंट कोर्सेस हे सिलेक्ट करून तुम्ही घरीही रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं त्याच्यावर TC वगैरे हे तुमचे सगळे मार्कशीट वगैरे अपलोड करून तुम्ही तुमचं घर बसल्याही ॲडमिशन करू शकतात. तर अशी साधी सिंपल प्रोसिजर आहे. म्हणजे आपल्या इथे अनेक फॅसिलिटीज आहे, म्हणजे ऑनलाईन सुद्धा कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल तर ती सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे. पण माझं तरी म्हणणं की प्रत्येक विद्यार्थ्याने एकदा येऊन आपलं कॅम्पसला भेट दिली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कॅम्पस बघता येईल आणि इथलं वातावरण काय हे अनुभवता येईल. आणि इथं आलं की साहजिकच कोणताही विद्यार्थी असेल त्याला इथून वापस जावाच वाटत नाही, त्याच्यामुळे नक्की इथे आहे MGM मध्ये. आणि सर आता आपल्या इथे बरेच क्लासेस आहेत, बरेच कॉलेजेस आहेत जिथे आपल्याला वेगवेगळे कोर्सेस मिळतात म्युझिक संदर्भात. तर मग व्हाय MGM युनिव्हर्सिटी, आपल्या इथे अशी काय खासियत आहे सर? MGM एकतर MGMच्या गेटमध्ये पाय ठेवल्या इथली प्रसन्नता, इथला जो उत्साह आहे,
इथलं वातावरण, नैसर्गिक वातावरण, हे सगळं खूप, इथले वाईब्स खूप छान, खूप पवित्र वाईब्स आहे. आणि शिक्षणासाठी जे लागतं ते मला तरी वाटतं की MGM सोडून बाहेर कुठं मिळणार नाही. म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं, कारण मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम इथं आलो होतो तर हे सगळं बघून, इथलं वातावरण बघून एकदम भारावून गेलो होतो. तर ती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इथे खूप साऱ्या गोष्टी आहे. म्हणजे आता आज आपलं MGMचं रेडिओ आहे, म्हणजे आपलं स्वतःचं हक्काचं ठिकाण आहे, जिथं आज मी इंटरव्ह्यू देतोय, म्हणजे हे आपलं हक्काचं ठिकाण आहे. इकडे येऊन मी कधी गाऊ शकतो, इंटरव्ह्यू देऊ शकतो, माझ्या भावना व्यक्त करू शकतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याकडे रुक्मिणी सभागृह आहे. बऱ्यापैकी काय होतं की मुलं गातात पण त्यांना स्टेज मिळत नाही, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्याकडे MGMची खासियत ही आहे की आपल्याकडं खूप छान स्टेज आहे, ॲकॉस्टिक. आणि रुक्मिणी सभागृह म्हणजे VIP, म्हणजे तिथे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. असं ते छान स्टेज आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि म्युझिकचे मुलं तिथे कधीही जा, तिथे त्यांना कधीही रियाज करू शकतात, प्रॅक्टिस करू शकतात. त्याचप्रमाणे आपला फिल्म आर्टला रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. जे बऱ्यापैकी काय होतं की म्युझिकमध्ये, संगीतामध्ये, सिंगिंगमध्ये 2 प्रकार आहे, एक लाईव्ह परफॉर्मन्स आणि एक रेकॉर्डिंग. तर ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे. म्हणजे तुम्ही स्टेजवर परफॉर्म करताना वेगळा व्हॉइस टेक्स्चर, वेगळं तुमचं बॉडी लँग्वेज, हे सगळ्या गोष्टी वेगळ्या लागतात. आणि स्टुडिओमध्ये ज्यावेळेस गातात, रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये, तर तिथलं व्हॉइस टेक्स्चर हे वेगळं लागतं. आणि रेकॉर्डिंग स्टुडिओ आपला घरचा असल्यामुळे आपल्याला तिथं पण मुलांना शिकता येतं. आणि तिसरी गोष्ट, इथे सगळे लोक खूप म्युझिकच्या मुलांना सपोर्ट करतात आणि आपल्याकडे कंटिन्यू प्रोग्राम सुरू असतात. म्हणजे बऱ्यापैकी काय होतं की मुलांना प्रोग्रामच नसतात, परफॉर्म करायचं पण कोणासमोर करायचं. आणि आपल्याकडे आपले कुलपती साहेबांपासून तर कुलगुरू, रजिस्ट्रार सगळे लोक हे म्युझिकचे खूप रसिक असल्यामुळे आपण, आपले मुलं सगळे त्यांच्यासमोर नेहमी महिन्यातून एक मैफिल तर असते, ते त्यांच्यासमोर म्हणजे प्रेझेंट करतात. तर हा एक खूप छान फायदा आपला इथे MGMचा आहे. आणि कारण काय होतं की गाणारे भरपूर असतात पण रसिक मिळत नाही, इथं रसिक खूप चांगले. हो, आणि स्टेज पाहिजे, त्यासोबत अपॉर्च्युनिटी पाहिजे की आपल्याला इथे आता गाता येणार आहे. ही एक खूप मोठी संधी आपल्याला आपल्या इथे मिळते युनिव्हर्सिटीमध्ये. आणि सर, आता एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, ज्या मुलांना, मुलींना, विद्यार्थ्यांना म्युझिक या क्षेत्रात करिअर करायचंय, तर तुम्ही स्वतःहून, तुमच्याकडून एक काय मेसेज द्याल त्यांना की ह्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे जेणेकरून तुमचं करिअर खूप छान होऊ शकतं पुढे चालून? फक्त एक नित्य नियम ठेवला पाहिजे जो पण संगीताचा साधक असेल, कारण संगीत ही साधना आहे. हे फक्त कोर्स पुरतं मर्यादित नाही, तर ही साधना आहे आणि ही निरंतर चालणारी साधना आहे. तर त्याच्यासाठी दररोज उठलं की आपला नित्याचा रियाज, आपली साधना प्रत्येक विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, संगीताची साधना करत असताना ती साधना प्रामाणिक आहे. म्हणजे काही लोक एक प्रोसिजर म्हणून करतात, तसं नको, तर त्याच्या प्रति भाव असला पाहिजे. कारण असं म्हणतात की संगीत है ईश्वर की शक्ती, हर स्वर में बसे हे राम, रागी जो सुनाए रागिनी तो रोगी को मिले आराम. तर ही ताकद संगीताची आहे. आणि ती ताकद जर माणसामध्ये, असं म्हणतात की पूर्वी तानसेन गायचे तर पटदीप राग गायल्यानंतर दिवे लागायचे, आणि ही खरंच ताकद आहे. आज पण जर एखादा राग गाणारा चांगला गायक जर गायला, तर कोणताही किती समोरचा श्रोता असो, तो तेवढ्या काळापुरता तो मंत्रमुग्ध होऊन जातो. तर ही साधना संगीताची आहे. तर एवढंच सांगेल की त्याने फक्त प्रामाणिक साधना करावी आणि यश त्याला तो बघणार आहे, तो नक्की देतो. नक्कीच सर, थँक्यू सो मच सर. खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या, त्याबद्दल तुमचे माझ्याकडून आणि MGM 90.8 FM च्या पूर्ण टीमकडून मनापासून आभार. येस, थँक्यू सो मच.